नमस्कार. आज आपण आमची सगळी मंडळी ही कोकण कट्ट्याची सगळे सदस्य आणि आमचे मार्गदर्शक आहेत दादा गावडे यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही इथे आलो आहोत. ते आहे ओम चैतन्य अडभंगनाथ तपोभूमी मंदिर भावानगर. आणि खरंच आम्हाला इथे आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं आहे की फक्त ऐकून होतो की अशी नगरी आहे आणि आपले जे अरुणगिरीनाथ जे आहेत यांचं कर्तृत्व आणि इथे केलेलं कार्य याची महती आम्हाला त्यांनी सांगितली होती. पण आज प्रत्यक्षात आल्यानंतर आम्हाला हा परिसर पाहिल्यानंतर अतिशय बरं वाटलं. आणि कोकण कट्ट्याच्या ज्या सेवाभाविक उपक्रम जे आहेत आज मी त्यांना त्यांच्यासमोर थोडेसे मांडतो आहे, कारण त्यांचंही काय आम्हाला मार्गदर्शन मिळेल किंवा अजून काही वेगळ्या दिशा असतील तर ते आम्हाला सांगू शकतील. यासाठी आम्ही त्यांना आमचे काही कार्यक्रम आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आज प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. तर काही आमचे कार्यक्रम आहेत त्याची तुम्हाला फक्त पूर्वसूचना अशी देतो की पहिला कार्यक्रम आज आमचा सुरू आहे आत्ताच, तो आहे माधुकरीची भिक्षाफेरी. माणुसकीची भिक्षाफेरी याचा अर्थ असा आहे की प्रत्येक माणसाने आपल्यातलं एक घास एक अनाथ मुलांपर्यंत पोचवायचा आहे. आणि आम्ही फक्त माध्यम आहोत. आम्ही हे माध्यम आहोत की आम्ही सेवेकरी आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. लोकांनी आज आमच्यापर्यंत आत्ताच यावर्षी दरवर्षी आपण करत आलो आहे 10 वर्षात आज आत्तासुद्धा आम्ही साई आधार म्हणून जिथे आहे तिथे आम्ही 2,500 किलो धान्य देऊन आलेलो आहोत. कोणत्या ठिकाणी? साई आधार विरारच्या पुढे एक आहे. अनाथ म्हणजे तिकडे सगळे आपले अनाथ मुलं आहेत. पण त्यांच्याकडचं जे कार्य बघितलं तर त्यांना आम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथे देतो. हे सगळ्यात महत्त्वाचं की कोणीतरी सांगताय जाऊन ये असं नाही, प्रत्यक्षात जायचं, तिथे पाहायचं आणि नंतर द्यायचं. कारण प्रत्येकजण जो देतो तो आमच्यावर विश्वास ठेवून देतो. त्या विश्वासाला कुठेही कधीही तडा जाऊ नये हे आमचं सगळ्यांचं मत असतं. कोकण कट्टा आज 27 वर्ष पूर्ण होत आहेत. या 27 वर्षात महाराष्ट्रातील अशी एकच संस्था असेल की जिने आजपर्यंत पावती म्हणून छापलेली नाही. फक्त विश्वास आणि विश्वासावर हे आपलं कार्य चाललेलं आहे. साधारण आज आमच्याकडे 6,000 किलो धान्य जमा झालेलं आहे. यासाठी आम्हाला श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्ले पूर्व यांचं मोठं योगदान असतं की तिकडे आम्ही जर लोकांशी संपर्क साधून यासाठी मदत करत असतात. तर त्यासाठी त्यांचं मोठं योगदान आम्हाला मिळतं. हे झालं एक अन्नधान्य लोकांचं घेऊन लोकांपर्यंत म्हणजे जे खरंच ज्यांना गरज आहे या गरजवंतापर्यंत पोचवण्याचं कोकण कट्ट्याचं एक काम. दुसरं आमचं एक असं काम आहे की दिवाळीच्या दिवशी आमच्या विभागातील जे स्मशानभूमी आहे आणि तिथे काम करणारी जी लोक आहेत म्हणजे लेखक काम करण्यापासून ते अग्नी देणाऱ्या त्या माणसापर्यंत त्या लोकांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी, मला वाटतं कोण पहिल्या दिवशी दिवाळीच्या स्मशानात जाईल असं मला क्वचित वाटेल, पण आमचं कोकण कट्ट्याची टीम पहिली आंघोळ झाली की त्या स्मशानात जातो. त्या लोकांना आम्ही आमच्याकडचे जे काय फुलांपाच्याकडे गोड धोड जे काय असेल तिकडे देतो. स्मशानात यासाठी देतो की त्यांचे 365 दिवस हे कधी घरातच चांगले असूनसुद्धा त्यांना तिकडे दुःखात राहायला लागतं, कारण तिकडे हसू शकत नाहीत ते. हा एक 8-10 वर्षापूर्वी आलेला एक प्रसंग. कारण तिकडचा एक कारकून होता, त्याची मुलगी पास झाली, चांगल्या मार्काने पास झाली, त्याला पेढे द्यायचे होते, पण तो बोलतो इकडे कसे देऊ. तर म्हटलं इथे द्यायला काय. तो बोलतो ह्या स्मशानात आपण असं आम्ही साजरं नाही करू शकत, लोक काय म्हणते. म्हणून मग ते डोक्यात ठेवून आम्ही नंतर ही प्रथा पाडली की आम्हीच तुम्हाला द्यायला येतो, तुमचा एक दिवसाचा आनंद आम्ही काय ना सांगू करत. म्हणून आपण तो एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम घेतला आहे. आणि त्यावेळी त्याच्या डोळ्यातून पाणी आलं की अरे आम्ही 20-35 वर्ष माझी सर्व्हिस झाली, पण स्मशानात येऊन आम्हाला आमचा आनंद हे करणारी हे फक्त कोकण कट्टाच असावी. हे झाल्यानंतर आम्ही आदिवासी पाड्यातल्या ज्या भगिनी असतात एक साडीवर 8-8 दिवस काढणारी अशी जी लोकं आम्ही डोळ्यांनी प्रत्यक्षात बघितलेत त्यांना पण विचारा. प्रत्येकजण तिथे पाड्यात जाऊन बघतो आम्ही. म्हणजे त्यासाठी आम्ही तुम्हाला सांगितलं तर देवबान म्हणून आहे तिथं सह्याद्री संस्था आहे, अतिशय मोठं काम आहे. पण आमची खारीची मदत म्हणून आम्ही तिकडे जातो. तिथल्या आदिवासी भगिनींसाठी काही साड्या ते पण तुम्हाला सांगतो की एक नवीन कोरी साडी आपल्या भगिनीसाठी द्या, आदिवासी भगिनीसाठी द्या असं आवाहन करतो. त्या आव्हानातून आमच्याकडे आता म्हणजे सांगायला आम्हाला खरंच गर्व वाटेल
की एवढा विश्वास लोक ठेवतात की 1000 साड्या आमच्यापर्यंत जमतात. मला समजा की समजा एक 300 ते 400 रुपयाची साडी आहे, ती साडी धरली तरी त्याची कॉस्टिंग काय होते. कोणाच्याही दारात न जाता, कोणाच्याही बाबा बळजबरीने पावती न फाडता केलेले हे कार्य आहे. हे लोकांना पण स्तुत्य कार्यक्रम, लोकांनीही असं करावं की नुसतंच उत्सवासाठी वर्गणी मागणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फक्त एकच संदेश की मित्रांनो, कधीतरी असंही काम करा की ह्यातून एक निष्पन्न तयार होतं की बाबा कोणाकडे न मागता स्वेच्छेने दिलेली जे लोक आहेत ते तिथपर्यंत आपण सेवा पोचवू शकतो. यासाठी आमचा तो एक उपक्रम असतो. असे 3 आणि अजून त्याच्यात काही छोटे छोटे उपक्रम आहेत ते पण सांगतो. काही जुन्या सायकली असतात त्या आम्ही जमा करतो, त्याला रिपेअरिंग करून घेतो आमच्यातलं, आणि त्या कोकणातल्या दूरवर येऊन जे येतात 3-3, 4-4 किलोमीटर चालणारी मुलं आहेत त्यांच्या शाळेत देतो. म्हणजे त्यांना पण देत नाही का, त्याला दिली की दुसऱ्या दिवशी समजा त्यांनी विकली किंवा काय झाले किंवा काही होऊ नये, शाळेत दिली तर तोच गेल्यानंतर 10वीच्या नंतर दुसरा मुलगा वापरू शकतो. ह्याच्यासाठी आम्ही एका शाळेला 10 सायकली असा आमचा एक उपक्रम आहे. जर आम्ही त्या लोकांपर्यंत पोचवण्याचं एवढंच की असे काही उपक्रम इतरही लोक सार्वजनिकरित्या करू शकतात. आपण उत्सवाला जास्त डिमांड देतो, त्यापेक्षा असं काही कार्य केलं तर उत्सवाच्या सातत्याने जे असेल तर ह्याच्याही लोकांपर्यंत तुम्ही पोचू शकता आणि तुमचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करू शकता. तर त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे सगळी आमची ही जी टीम आहे, आता आमचे अध्यक्ष झालेत हे विवेक वैद्य, सुजित कदम आहेत, आमचे मार्गदर्शक दादा गावडे आहेतच, की हे आम्हाला कधी गाडीने जर कुठे जायचं असेल, लोक आम्हाला एकदा प्रश्न का विचारलं, अरे तुम्ही एवढं सगळं साहित्य जमल्यानंतर जातं कसं. म्हटलं आमच्याकडे लोक आहेत स्वेच्छेने, मी येतो चल गाडी घेऊन जा, बोलणारी ही लोक आहेत. आणि आमच्या गाड्या सौर ऊर्जेवर चालतात, पेट्रोल पण भरायला लागत नाही आम्हाला. हे मोठं कारण डिझेल कधी आमच्याकडे आम्हाला टेन्शन नसतं. हां, कारण बाबा लागते काय गरज नाही, तू कधी सांगायचं निघायचं. असं ही जी युनिटी आहे ना, मला म्हणायची ही आमची जी जमलेली युनिटी आज 27 वर्ष झाले. त्याच्यातले विविध कार्यक्रम, आता आमचा हा कार्यक्रम म्हणजे धान्य आहे ते 10 वर्ष करतो. स्मशानातला कार्यक्रम कमीत कमी 8-9 वर्ष झाली त्याला, 9 वर्ष झाली असेल त्याला. हां, आणि माणुसकीची भिक्षा बिरुंदा ह्याचा जो आहे ना साड्यांमध्ये भाऊबीज कार्यक्रम, याला पण जवळजवळ 10 वर्ष झाले. असं सातत्य, आणि जर 20-22 वर्ष झाली असतील सायकलीच्या कार्यक्रमाला. त्याच्यानंतर छोटी, आणि आम्ही ह्या कामाची फक्त दिनदर्शिका काढतो त्यावेळी आम्हाला मदत करणारे काही लोक आहेत की ते पण स्वेच्छेने बाबा हे जे तुमची दिनदर्शिका आम्हाला आवडते, कारण त्याच्यामध्ये कोणाची जाहिरात कमी काहीच नसतं. जाहिरात फक्त आणि फक्त तुम्ही केलेले कार्यक्रम 12 महिने भरलेले असतात आणि ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो विनामूल्य. तसे पण आता भक्तियात्रा असते, परत शैक्षणिक शिबिरं असतात, तिथे विविध आहेत, ते सगळेच करतात. पण हे जे तुम्हाला एकदम म्हणजे वेगळे कार्यक्रम, आगळे वेगळे म्हणता येतील असे मी तुम्हाला तुमच्यापर्यंत सांगितले आहेत. मला म्हणायचं की ते आम्ही करतो आहे, आपणही करा, आणि ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन त्यांनी याचा युटिलाइज करा. कारण एकेकाकडे एक साडी घेतल्यानंतर आमच्याकडे जर 1000 जमतात तर आमची जर आमच्यापेक्षा तुमची जास्त ओळख असेल तर 5000 जमतील, इतर ठिकाणी देऊ शकता. आज धान्याची आम्ही 1 वाटी डाळ आणि 1 किलो तांदूळ हे मागतो, पण जर जेवढे जमतं तर प्रत्येकाच्या याप्रमाणे किती जमेल आणि जे खरंच गरजवंत आहेत त्यांच्यापर्यंत खरंच पोचेल आणि कुणाकडे हात पसरायची त्यांना गरज बसणार नाही. आणि तुम्हाला त्यांच्या जे काय दुवा असतील ते तुमच्यापर्यंत, आम्ही फक्त सेवेकर आहे म्हणजे आम्हाला काय घे नाही का, त्याची पुण्याही तुमच्यापर्यंतच पोचली पाहिजे, हा आमचा कयास आहे. धन्यवाद. आणि तुमचे आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहून देत, म्हणजे हे कार्य आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत करत राहू. तुम्ही आज इथे हे जे घेऊन आले, हां, साहित्य आणलेलं आहे, हो साहित्य तुम्ही या ठिकाणी आणलेलं आहे, ते तुम्ही दादाच्या मार्गदर्शनाने आणि तुम्ही हो, आज हो, सगळे कोकण कट्ट्याच्या माध्यमातून आले. ही इच्छा ही दादाच्यामुळे झाली. त्याबद्दल आता तुम्ही आणलेली वस्तू आम्ही स्वीकार करतो. नक्की आमच्या भक्तांनाही सांगा तुम्ही काय आणलेलं आहे, काय आणलेलं आहे. बरं, हे एक दे. आपण आज इकडे दादांनी सांगितलं की बाबा इथे पण मुलं आहेत 24-25, तर दादांच्याच मार्गाने दादांनी अर्थसहाय्य केलं, त्याच्यातून आपल्याला वह्या, परत पेनं आहेत, हे तुम्ही बोलत राहा साहेब. आणि अजून एक आपल्याकडे अशी वस्तू काही देणारे लोक खरंच म्हणतो भरपूर आहेत. एक 2 दाखवा ना, तुम्ही बोलत राहा साहेब. तेव्हा मी घेतो. हां,
हे पेन आणले हां हां तुम्ही. याला काय म्हणता? हा हां आता हे माझे मित्र सुनील वाळिंबे म्हणून आहेत, त्यांची कंपनी आहे, त्यांच्या मित्राची कंपनी डायऱ्या. गिफ्टार म्हणून. त्यांनी आम्हाला बोलवून साहित्य दिलं की नाही तुमच्यापर्यंत जर साहित्य गेलं तर लोकांपर्यंत पोचेल म्हणून त्या गिफ्टार कंपनीने आम्हाला हे साहित्य दिलं आणि आज ह्या मुलांना ते पोचवतो आहे आणि ह्या मठात आपण सगळ्या दिलेलं आहे. बरेचसे आता त्यांना पण जिथे काय असेल त्या लोकांपर्यंत पोचवायचं हे आमचं सेवेचं काम आम्ही केलं आहे. धन्यवाद. तर त्या गुप्तार कंपनीचे आणि सुनील वाळिंबेचे आणि तिथल्या त्यांच्या सगळ्या कंपनीतल्या ज्या सर्व लोकांचे मनापासून आभार, कारण त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे. पुढच्या वेळी तर ह्या पण आपल्या डायरी. आम्ही धान्य पण जमावू. हे पण त्यांनी दिलं होतं. डायऱ्या आहेत, पेन आहेत, या वस्तू आहेत, किचन्स आहेत. त्यांनी जे जे दिलं ते लोकांपर्यंत पोचवण्याचं आमचं काम. धन्यवाद. जय हरी जय अडबंगनाथ. आज या ठिकाणी अडबंगनाथ तपोभूमी भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने कोकण कट्ट्याचे संस्थापक, व्यवस्थापक आणि अध्यक्ष सन्माननीय अजित पितळे साहेब आणि आदरणीय आपल्या आश्रमाचे अत्यंत मोठे योगदान करणारे सन्माननीय श्री जगन्नाथ दादा गावडे दादा श्रीवास्तव कमिशनर साहेब आणि इकडचे आता अध्यक्ष विवेक वैद्य साहेब, सुधीर कदम साहेब आणि अध्यक्ष साहेब, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आज अडबंगनाथ संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थ्यांसाठी वेगळे वेगळे साहित्य आज आणलेले आहेत. वह्या आणलेल्या आहेत, पेन आणलेले आहेत, हे याला काय म्हणता मला माहीत नाही, कॉफी मग आणलेला आहेत, जसं काही टेम्परेचर असेल तशा प्रकारे यामध्ये ठेवलेले आहेत. डायऱ्या आणलेले आहेत, किचन आणलेले आहेत, डायऱ्या आणलेले आहेत, तोरण आणलेले आहेत मंदिरासाठी, देवाला इकडे तोरण आणलेले आहेत आणि काही वस्त्र आणलेले, कपडे आणलेले आहेत. अशा प्रकारचे हे सगळं साहित्यवरती दिसतं आहे आपल्याला प्रेमनाथ. तर ते साहित्य आहेत. अशा प्रकारे पेन आहे, किचन आहे मुलांसाठी. हे सगळं तुम्ही कोकण कट्ट्याच्या माध्यमातून सगळ्या ग्रुपनी दान दिल्याबद्दल मी अडबंगनाथ संस्थांच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. या ठिकाणी आपला जो उपक्रम आपण आत्ताच सांगितला ते ऐकूनही आम्हाला अत्यंत आनंद झाला, समाधान वाटलं की आपण 27 वर्षापासून लोकांना धान्य गोळा करून आणि ते गरजू लोकांपर्यंत, गरजू गरिबापर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत आणि गरिबापर्यंत पोहोचवतात. त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. दुसरा उपक्रम आपला जो ऐकला, स्मशानभूमीतले जे 365 दिवस लोक राहतात तर त्यांना जिथं खायला कधी चांगलं मिळत नाही. दिवाळीचा सण आपल्या भारतातला अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या दिवशी तुम्ही दिवाळीच्या दिवशी पुरणपोळ्याचं जेवण त्यांना देता साहेब, हे फार मोठं कार्य आहे. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. तिसरा उपक्रम आपण सांगत असताना ते मनाशी आनंद वाटला की जे विद्यार्थी आहे त्यांना तुम्ही ज्या सायकली जुन्या सायकली घेऊन त्या रिपेअरिंग करून देतात किंवा काही नव्या असतील काही जुन्या असतील, ते विद्यार्थ्यांना असणारे तुम्ही शाळेकरता मदत करतात. हे अत्यंत मोठं कार्य आहे आणि ते विद्यार्थ्याला न देता त्या संस्थेला किंवा त्या शाळेला देतात. म्हणजे विद्यार्थी जरी बदलला तर ती सायकल तिथे शाळेत किंवा त्या संस्थेत राहील आणि दुसऱ्या पोराला कामाला येईल. हे एक अत्यंत स्तुत्य काम आपलं मला आनंद वाटला. असंच कार्य आपल्या हाताने होत राहावं. ओम चैतन्य अडबंगनाथ संस्थांच्या वतीने आपल्याला उदंड आयुष्य लाभावं, आरोग्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं, हीच अडबंगनाथाचरणी प्रार्थना. आणि आपण या ठिकाणी योगदान दिल्याबद्दल मी संस्थांच्या वतीने आपले सर्वांचे आभार मनापासून मानतो. आणि आता आपले नवीन झालेले अध्यक्ष साहेबांचा वाढदिवस 22 तारखेला आहे दादा, तर 22 तारखेला त्यांनी आज देणगी दिलेली आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी. त्यांच्या वाढदिवसाकरता आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि देवस्थानच्या वतीने खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो. आपल्या हाताने चांगल्या प्रकारचं कार्य होत राहावं. अडबंगनाथाचे आशीर्वाद आपल्या सदैव सर्वावरती सदैव राहावे, हीच नाथचरणी प्रार्थना. आणि आमच्या गावडे दादा यांना उदंडाभिषेक लाभावं, त्यांच्यामुळे तुम्ही सगळे या ठिकाणी जोडलेले आहात. गावडे दादांचं फार मोठं योगदान अडबंगनाथ संस्थानला आहे. कमिशनर साहेब आहे आणि दादांची सगळी टीम आहे. सगळ्यांचे नाव घेऊन वेळ जाईल, पण दादाची ही सगळे सैन्य टीम आहे. आणि म्हणून दादांच्या सगळ्या टीमला साहेब पण एवढे मोठे व्यक्ती असताना पण दादा म्हटले की दादासाहेब काही त्यांना नाकारत नाही. कमिशनर साहेब श्रीवास्तव साहेब पण या ठिकाणी जसे आपले सर्वसामान्यामध्ये दादाबरोबर राहतात आणि या ठिकाणी येऊन महिना 15 दिवस फार होतात. 15 दिवसाची वारी आहे. मग आता आमची कधी कधी भेट होत नाही, आम्हाला खंत होते. कधी मी शिर्डीला भेटायला जातो, कधी मला ते भेटायला येतात. पण आज मात्र सायंकाळी तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. कालपासून मी बाहेर गेलो होतो, आज तुमच्यासाठी दुपारीच आलो. वाट बघत होतो, फोन लावला पण दादाचा जरा बंद होता.
आम्ही म्हटलं आता निवांत येऊ द्या. आता तुमचं स्वागत आहे. आमच्या संस्थांच्या वतीने छोटासा प्रसाद आपण स्वीकार करावा, भोजन करावं आणि मग आपण या ठिकाणी परत लवकर येत राहावं हीच विनंती. अलर्ट निरंजन आदेश.